31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश। महाराष्ट्रावर वाढता कर्जाचा बोजा, आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच सरकारने 24,000 कोटींचं कर्ज घेतलं। वर्षाअखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज। वाढत्या कर्जाच्या बोजावरून विरोधकांचं टीकास्त्र, महाराष्ट्रात मोठी आर्थिक लूट सुरू, संजय राऊतांची टीका। तर महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होण्याला महायुती जबाबदार, नाना पटोलेंचा घणाघात। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार, देवाभाऊंच्या नावानं कोट्यवधींची जाहिरात, त्याचे पंचनामे कोण करणार, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। भाजपाचं देशभक्तीचं ढोंग उघडं, पाकिस्तानसोबत खेळलो नसतो तर काय फरक पडला असता, जय शहांच्या हट्टापायी पाकसोबत क्रिकेट खेळले, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधल्या शाखा प्रमुखांची उद्या शिवसेना भवनात बैठक, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपाचा विजय संकल्प मेळावा, मेळाव्यातून भाजपा मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मेळावा। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त माय मोदी स्टोरी अशी पोस्ट शेअर, व्हिडिओमधून मोदींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा। पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना संपवायला निघाले ते चुकीचं आहे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। जालन्यात आमदार अर्जुन खोतकरांसमोरच 2 गटात हाणामारी, वाद मिटवण्यासाठी पोहोचलेल्या खोतकरांनीच एकाच्या कानशिलात लगावली। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती, मात्र सरकारच्या विनंतीमुळे जानेवारीपर्यंत काम पाहण्यास सराफ यांचा होकार। मंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार, जात प्रमाणपत्र देताना योग्य ती काळजी घेणार, बावनकुळेंचं आश्वासन, ओबीसींना तरतुदीनुसार निधी मिळण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। सरकारचा जीआर वादग्रस्त, मंत्री भुजबळांचा आरोप, नवी समिती स्थापन करण्याची भुजबळांची मागणी। मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार, मोनोरेलमधील सततच्या तांत्रिक बिघाडाच्या सुधारणेसाठी निर्णय। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यावर तातडीनं मदत करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। तर पालकमंत्र्यांना पुढील 2 दिवसात नुकसानाचा आढावा घेण्याच्या सूचना। बीड जिल्ह्याला पावसानं झोडपलं, पाटोदा तालुक्यातल्या 3 नद्यांना पूर, माजलगाव तालुक्यातील चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कुंडलिका आणि सीना नदीला पूर, पावसामुळे सखल भागासह शेतीही पाण्याखाली, आमदार अर्जुन खोतकरांच्या घराला पाण्याचा वेढा। संभाजीनगरच्या कन्नड आणि सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात घुसलं, अंजना पळशी नदीला पूर। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तलाव ओसंडून वाहू लागले, बार्शी तालुक्यातल्या जवळगाव धरण ओव्हरफ्लो, तर अक्कलकोट मधल्या खैराट गावात पाणी शिरलं, पावसाचं पाणी आणि शेतपिकांचंही नुकसान। युवराज सिंह, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि सोनू सूदला ईडीची नोटीस, बेटिंग ॲप संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कांद्याच्या दराबाबत आज महत्त्वाची बैठक, पणन मंत्री जयकुमार रावलांच्या उपस्थितीत बैठक, कृषी क्षेत्रातील अभ्यासक बैठकीला उपस्थिती लावणार, कांद्याचे दर कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 1 दिवसानं वाढवली, आज मध्यरात्रीपर्यंत रिटर्न भरा, नाहीतर 5,000 रुपये दंड।